हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल आधार कार्ड प्रत्येक गव्हर्नमेंटच्या कामासाठी वापरलं जातं आणि आज अशी स्थिती निर्माण झालेली आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही. म्हणून हे आधार कार्ड जर तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले आणि तुमच्याकडे जर तिथे हार्ड कॉपी अवेलेबल नसेल, पण सॉफ्ट कॉपी म्हणजेच काय, ई आधार कार्ड तुमच्या जवळ असणार आहे, तुमच्या पॉकेटमध्ये असणार आहे. तर ही आधार कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, एका मिनिटामध्ये सोपी प्रोसिजर आहे. आपल्याला कुठेही दुकानात जायचं नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून, तुमच्या लॅपटॉपवरून, तुमच्या टॅबलेटवरून, तुमच्या कॉम्प्युटरवरून एका मिनिटामध्ये अगदी सोप्या पद्धतीने ई आधार कार्ड डाउनलोड करता, म्हणजेच आधार कार्डची सॉफ्ट कॉपी डाउनलोड करू शकता. त्याची प्रिंट काढून तुम्हाला जिथे पाहिजे असेल ते तिथे वापरू शकता. आणि आज जर बघितलं असेल तर आधार कार्ड शिवाय आपल्या भारतामध्ये पान सुद्धा हलत नाही. म्हणून मला म्हणायचं आहे की हे कशा पद्धतीने काढायचं याची सविस्तर डिटेल्ड इन्फॉर्मेशन मी तुमच्या समोर घेऊन येतोय. अगदी एका मिनिटामध्ये तुम्हाला हे ई आधार कार्ड डाउनलोड करता येणार आहे. तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूयात. जर पहिल्यांदा असाल तर तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, जेणेकरून पुढील नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार. सोबतच तुम्हाला जर काही वाटलं की एखाद्या गोष्टीबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या पद्धतीचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलला बनवण्यात येईल. बघा, सर्वात पहिल्यांदा काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमधून, तुमच्या कॉम्प्युटरमधून, तुमच्या डेस्कटॉपमधून, तुमच्या टॅबलेटमध्ये Googleमध्ये जायचं आहे आणि तिथे माय आधार टाइप करायचं. माय आधार. माय आधार टाइप केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. इथे दिले आहे, खालची जी वेबसाईट आहे UIDAI.gov.in. याच संकेतस्थळाला जायचं आहे, दुसरीकडे जायचं नाही. बरोबर. जर वेगळं असेल तर तुम्हाला तिथे टिक करायचं नाही, कारण की अनेक फ्रॉड सुद्धा होत आहे या आधार कार्डमुळे. म्हणून लक्षात ठेवा, माय आधार कार्ड टाकली आणि जी पहिलीच वेबसाईट असेल त्याच्यावर टिक करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माय आधार कार्ड हे लिहिलेलं असायला पाहिजे. आणि वरती काय असायला पाहिजे, UIDAI.gov.in. यावर टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक वेब पेज ओपन होईल, एक इंटरफेस ओपन होईल, ज्याच्यावर दिलेलं असेल, बघा इथे लिहिलेलं आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. बघा इथे दिलाय. त्याच्यानंतर खाली अशा पद्धतीची एक महिला, प्लीज अपडेट युअर आधार फॉर कंटिन्यू अॅक्युरसी डेमोग्राफिक इन्फॉर्मेशन, अशा पद्धतीचं काहीतरी दिसणार आहे. तुम्ही इथे स्कॅन करून सुद्धा तुमचं जे आधार आहे ते अपडेट करू शकता. काही इश्यू झाले ते अपडेट करू शकता, घर बसल्या करू शकता. याचाही व्हिडिओ मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणार आहे. मग या वेबसाईटला काय करायचं, इकडल्या बाजूने थोडंसं स्क्रोल करायचं, खाली यायचं. खाली आल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचे दोन ऑप्शन दिसेल, अपडेट आधार कार्ड आणि दुसरं ऑप्शन दिसेल गेट आधार कार्ड. अपडेट म्हणजे काय, तुम्ही तुमची जी इन्फॉर्मेशन हे अपडेट करू शकता घर बसल्यामध्ये. काय आहे काय नाही सगळी मी इन्फॉर्मेशन देणार आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजे ई आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं. या गेट आधार कार्ड मध्ये जर तुम्ही बघितलं असेल, बघा इथे बुक अँड अपॉइंटमेंट आहे, एक आधार स्टेटस आहे, आधार डाउनलोड आहे. आधार डाउनलोड तुम्हाला कशावर टिक करायचं आहे, आधार डाउनलोडवर. म्हणजेच गेट आधार कार्ड मध्ये तिसरं ऑप्शन डाउनलोड आधारवर टिक करायचं. याच्यावर टिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं वेब पेज किंवा इंटरफेस ओपन होईल. त्याच्यामध्ये लिहिलं असेल युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल की या बॉक्समध्ये दिलाय आधार क्रमांक, एनरोलमेंट आयडी, व्हर्च्युअल आयडी नंबर आणि SID. हे 4 पद्धतीचे ऑप्शन आहेत. या 4 पद्धतीच्या ऑप्शनवरून तुम्ही तुमचं आधार कार्ड डाउनलोड करू शकता. एनरोलमेंट आयडी काय असतं, की जेव्हा आपण आधार कार्ड काढायला जातो तेव्हा एनरोलमेंट आयडी देतं. त्याच्यानंतर त्याच वेळेस एक व्हर्च्युअल आयडी नंबर सुद्धा देतं आणि एक SID नंबर सुद्धा ज्यावेळेस आपण लॉग इन करतो पहिल्यांदा, त्यावेळेस हे नंबर जनरेट होते. पण आता आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे सध्या आहे का? नाही आहे. तर अशा वेळेस आपल्याला आपला आधार क्रमांक माहिती असतो. बरोबर? अशा वेळेस काय करायचं, तुम्ही तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा. तो काय असेल तो. टाकला. टाकल्यानंतर तुम्हाला काय द्यायचं, इथे हा जो कॅप्चा कोड आहे या ठिकाणी टाकायचा. 3x34A4 टाकला आणि सेंड OTP वर यायचं आहे. सेंड OTP वर यायचं आहे. तुम्हाला असंच दिसेल. अशा पद्धतीने तुम्हाला दिसल्यानंतर याच्यावर टिक करायचं आहे सेंड OTP वर. सेंड OTP वर टिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा, एक मी अशा पद्धतीचं स्वतः केलं. हा माझा आधार क्रमांक आहे. तुम्ही म्हणाल एवढाच आहे का? इथे मी आहे ना त्याला व्हाईट यांनी झाकून ठेवलं म्हणून तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही याच्यावर सेंड OTP वर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल. OTP सक्सेसफुली डिस्पॅच.
टू युअर आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर. बरोबर? म्हणजे आधार कार्ड काय केलंय तुमच्या मोबाईल नंबरला त्यांनी पाठवलेलं आहे. याच्याबरोबर जर तुम्ही बघितलं असेल, व्हॉट इज ई आधार कार्ड? इथे प्रश्न सुद्धा दिले आहे आणि याच्यावर ॲरोवर टिक केल्यानंतर तुम्हाला त्याचे आन्सर सुद्धा मिळतील. त्यानंतर लिहिलंय, ई आधार कार्ड इक्वली व्हॅलिड लाइक फिजिकल कॉपी ऑफ आधार कार्ड. म्हणजे काय? हे जे ई आधार कार्ड आहे, हे जसं तुमच्याकडे फिजिकल कॉपी आहे, याच्या सिमिलर आहे का? तेवढंच इम्पोर्टन्स त्याला आहे का? तर याचं उत्तर आहे येस. लक्षात. त्यानंतर व्हॉट इज मास्क आधार कार्ड वेगवेगळे प्रश्न आहेत तुम्ही हे तिथे बघू शकता. ओटीपी आला तर तुमच्या मोबाईलवर ओटीपी जो रजिस्टर्ड नंबर आहे आधार कार्डला तर तो ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर आणि खाली दिलाय व्हेरीफाय अँड डाउनलोड. ओटीपी टाकल्या टाकल्या तुम्हाला काय मिळणार आहे ते व्हेरीफाय अँड डाउनलोड. आणि जर तुम्ही व्हेरीफाय अँड डाउनलोडवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक नवीन इंटरफेस दिसणार आहे. काय दिसलाय बघा. कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार कार्ड हॅज बीन सक्सेसफुली डाउनलोडेड. तुमचं आधार कार्ड काय झालंय सक्सेसफुली डाउनलोड झालंय. मग आता डाउनलोड झाल्यानंतर हे कुठे दिसणार तर तुमच्या डाउनलोडमध्ये जे तुमचं मोबाईलचं किंवा लॅपटॉपचं डाउनलोड्स आहे गुगल क्रोमचं आहे फायरफॉक्स आहे किंवा तुमच्या मोबाईलचं आहे त्याच्यामध्ये डाउनलोडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती कॉपी दिसेल. आता ती कॉपी जर केली तर त्या कॉपीवर टिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं तिथे काय येणार आहे रे अशा पद्धतीचं तिथं तुम्हाला तो प्रोटेक्टेड असणार आहे. तिथे पासवर्ड टाकायचा. आता जर तुम्ही इथे बघायचा प्रयत्न केला, की पासवर्ड कसा टाकायचा? आम्हाला तर माहिती नाही, की पासवर्ड काय? तर बघा इथे त्यांनी सांगितलेलं आहे, कॉम्बिनेशन ऑफ फर्स्ट 4 लेटर ऑफ युअर नेम. म्हणजे तुमच्या आधार कार्डवर जे तुमचं नाव असेल, जसं माझं नाव आहे किरण. माझं नाव काय? किरण. आता माझं नाव आहे किरण. त्यांनी काय म्हटलं फर्स्ट 4 लेटर म्हणजे किरा. काय झाला? किरा. पासवर्ड काय असणार आहे? किरा. माझा डेट ऑफ बर्थ जर तुम्ही बघितलं असेल किंवा डेट ऑफ इयर बघितलं असेल, तर मी तुम्हाला सांगणार नाही, तर तुम्ही माझं डाउनलोड करणार आणि आधार क्रमांक माझा टाकून बघणार. तर समजा माझं डेट ऑफ इयर आहे 1985. 1985. तर काय झालं? 1985 हा काय झाला तिथे पासवर्ड झाला. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय टाकावं लागेल? किरा. जर माझं तुम्हाला आधार कार्ड बघायचं असेल, तर तुम्हाला काय टाकावं लागेल? किरा 1985. तुमचं जर असेल तर मग तुमच्या नावाचे पहिले 4 अक्षर आणि नंतर तुमचा ज्या वर्षी जन्म झालाय ते टाकायचं. याच्यावर काय करायचं? सबमिट टिक करायचं. सबमिट टिक केल्यानंतर तुमच्या समोर काय येणार आहे? इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं आधार कार्ड ओपन केलं जाईल. बरोबर? आता बघा इतक्या सोप्या पद्धतीने जर आपण कुठे गेलो एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेला त्यांनी सॉफ्ट कॉपी मागितली तर इतक्या सोप्या पद्धतीने तुमचं आधार कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. नाहीतर आपल्याला कुठे जावं लागतं? नेट कॅफेला जावं लागतं. ते आपल्याकडून ₹100 घेतात, ₹50 घेतात. तर कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घर बसल्या तुम्ही ऑफिसेसमध्ये कुठेही असं सोप्या पद्धतीने ई आधार कार्ड डाउनलोड करू शकता. या व्हिडिओला महाराष्ट्रातील सगळ्याच किंवा भारतातील सगळ्याच लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून एका सोप्या पद्धतीने तुमचे ₹100 ₹50 वाचवल्या जातील आणि योग्य पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड मिळतील. आता इथे थांबतो आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, तुम्हाला एखाद्या वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्या पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलला बनवण्यात येईल. इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.